मी तुम्हाला मस्तपैकी डोसाची भाजी रेसिपी सुकी दाखवणार आहे। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्तपैकी सुकी साधी रेसिपी करणार आहे, डोसाळ्याची सुकी भाजी। चला मस्तपैकी आता याला चिरून घेऊया, मस्त अशी काप करून घेऊया। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। हे बघा, आता मस्तपैकी मी डोसाळ्याचे मस्तपैकी असे काप करून घेतले चाकूने मस्तपैकी। फोडणीसाठी बघा कांदा घेतला, हिरवी मिरची, टमाटा, जिरा, लाल मिरची, तिखट, हळद आणि आपल्याला मीठ। सर्वात पहिला तर आपल्याला कढई ठेवून घ्यायची। कढईमध्ये मी मस्तपैकी तेल टाकून घेतलेले। तेलामध्ये मस्त आपल्याला जिरा टाकून घ्यायचा, हिंग टाकून घ्यायची। हिंग टाकून घेतल्यावर मिरची, थोडीशी आपल्याला मोहरी, मस्त आपल्याला थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं। मिरची, जिरा, हिंग, त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा। कांदा वरती थोडासा नरम करून घ्यायचा, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं 1 चमचा। कांदा आपला छान असा नरम झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला टमाटर टाकून द्यायचा। टमाटर टाकून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला हळद पावडर टाकून घ्यायची। हळद, मिरची पावडर, धनिया पावडर, किचन किंग मसाला, मस्तपैकी हळद करून घ्यायचं आपल्याला मसाल्याचा। मस्तपैकी हा आपल्याला मस्तपैकी असा एकजीव करून घ्यायचा। त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं। मसाला आपला मस्तपैकी बारीक होऊस, मसाला पुन्हा आपला मॅश होऊस तर आपण त्याच्यात बारीक गॅस करून ठेवायचं। झाकण ठेवल्यावर त्याच्यावर थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं। हे पाणी आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून घेऊ, जेणेकरून मस्तपैकी आपला मसाला मॅश होणार आहे। हे बघा, मस्तपैकी आपलं पाणी गरम झालेले। आता हे पाणी आपल्याला त्याच्या मसाल्यामध्ये टाकून द्यायचं। बारीक गॅसवरती आपल्याला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून मस्त मसाला आपला मॅश होऊन जाईल गरम पाण्यामध्ये। हे बघा, आता मस्तपैकी आपले 10 मिनटं झालेले। आपला मसाला बघून घेऊया आपण। गरम पाणी टाकून घेतलेलं झालेलं आहे मस्तपैकी। आता जे आपण डोसाळं घेतलेले आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला वाफेवरती शिजतं। कारण की डोसाळ्याला पाणी लवकर बारीक गॅसवरती ठेवल्यावर सुटतं। त्याच पाण्यामध्ये मस्तपैकी आपल्याला डोसाळं शिजून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। बघा, आता एक जीव आपला करून घ्यायचा मस्तपैकी। आता त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे, की जेणेकरून याला पाणी सुटून त्याच्यामध्येच वाफेवरती आपलं डोसाळं शिजून होऊन जातं। 10 मिनटं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं, त्याला पाणी सुटेल। मग आपण त्या पाण्यामध्येच मस्तपैकी शिजवून घेऊ। 10 मिनटं ठेवून द्यायचं। ह्याला मस्तपैकी आता छान असं पाणी सुटलेलं आहे, जेणेकरून मस्तपैकी आपली भाजी ह्याच्यामध्ये डोसाळं छान शिजून निघणार आहे। आता त्याच्यावरती अजून 5 मिनटं झाकण ठेवून घेऊया, जेणेकरून मस्त आपली भाजी सगळी शिजून घेऊ, सुकी भाजी। मस्त आता आपण गॅस बंद करून घेऊ। हे बघा, मस्तपैकी छान आपली डोसाळ्याची रेसिपी छान सुकी भाजी झालेली आहे। आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा। आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणजे तुमच्या मनापासून आभार मानते।